आई तुळजाभवानीची धाकटी बहीण येडेश्वरी देवी ही देवी तिच्या विक्राळ रूपासाठी प्रसिद्ध आहे. कळंब तालुक्यातील येरमाळा येथे या देवीचं मंदिर आहे. या देवीचं नाव येडाई किंवा येडेश्वरी कसं झालं यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले तेव्हा सीता मातेचं हरण झालं. त्यानंतर सीता मातेचा शोध सुरू असताना देवी पार्वतीने प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी सीता मातेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामांसमोर प्रकट झाली. प्रभू रामचंद्रांनी देवी पार्वतीला ओळखलं आणि ते म्हणाले, आई तू वेडी आहेस का? तेव्हापासूनच या देवीचं नाव येडाई असं झालं. लोकांच्या कल्याणासाठी देवी येथेच थांबली. पुढे आबाजी पाटील जे माहूरगडच्या रेणुका देवीचे भक्त होते त्यांनी हुबेहूब माहूरगड प्रमाणेच येरमाळा येथे डोंगरावर येडाईचे मंदिर बांधले. ही देवी तांदळा स्वरूपात येथे वसलेली आहे. चैत्र महिन्यात देवीचा मोठा उत्सव येथे भरतो. महाराष्ट्र तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांची ती कुलस्वामिनी आहे. चैत्र महिन्यात पालखी उत्सव येथे संपन्न होतो. यावेळी इतर वेळी न दिसणारे चुन्याचे खडे पालखीच्या आगमनावेळी शेतात दिसतात. देवी या यात्रेच्या वेळी 5 दिवस आमराईत विसावा घेते. त्यानंतर 5व्या दिवशी घुगऱ्या वाटून मंदिरात परत जाते. तर मित्रांनो, देवी येडाईची माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल. याप्रमाणेच तुमच्याकडे कोणती देवी प्रसिद्ध आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.